आपण या व्हिडिओमध्ये संधी तथा समासची वर्कशीट सॉल्व्ह करणार आहोत। ह्याच्या अगोदर सुद्धा आपण याच्या वर्कशीट सॉल्व्ह केलेल्या आहेत। तर कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एग्जामला विचारले जाऊ शकतात, तर चला प्रॅक्टिस करूया। पहिला आहे संधी किसे कहते हे उदाहरण सहित बताइए। म्हणजेच काय, संधी कशाला म्हणतात आणि उदाहरण देऊन सांगायचं आहे। तर काय येणार आहे, दोन निकटवर्ती वर्णों के मेल से उत्पन्न विकार संधी कहलाता है। म्हणजे दोन बाजूचे जे वर्ण असतात त्यांना जेव्हा आपण या वर्णांना एकत्रित करतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो, त्याला काय म्हणतात, संधी। उदाहरणार्थ दीप प्लस अवलीचं होणार आहे दीपावली। म्हणजेच काय होणार आहे, अ प्लस अ म्हणजेच आची मात्रा लागून ह्याचा काय होणार आहे, प ला आची मात्रा लागल्यामुळे दीपावली झालेला आहे। संधि कितने प्रकार की होती है, नाम के साथ प्रत्येक का एक एक उदाहरण लिखिए। मग संधी किती प्रकारच्या असतात, तर संधी के मुख्य 3 प्रकार होते। म्हणजे 3 प्रकारच्या संधी असतात। पहिला आहे स्वर संधी। सो स्वर संधीचं उदाहरण आहे हिम प्लस आलयचं होणार आहे हिमालय। सेकंड आहे व्यंजन संधी, त्याचं होणार आहे जगत प्लस ईशचं होणार आहे जगदीश। आणि थर्ड नंबरची संधी आहे विसर्ग संधी। सो त्याचं होणार आहे सम प्लस गतचं संगम। त्याच्यानंतर खाली आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे निम्नलिखित संधी विच्छेदों की संधी कीजिए। मग संधी म्हणजेच काय, तो ज्याचा पूर्ण अर्थ लागतो तो, आणि संधी विच्छेद म्हणजे ह्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो, त्याला संधी विच्छेद म्हणतात। आणि ज्याचा एकच अर्थ लागतो म्हणजे एकच वर्ड तयार होतो तो असतो संधी। पर प्लस आधींचं होणार आहे पराधीन। भाव प्लस अर्थचं होणार आहे भावार्थ। स्व प्लस आधींचं होणार आहे स्वाधीन। हिम प्लस आलयचं होणार आहे हिमालय। पुस्तक प्लस आलयचं होणार आहे पुस्तकालय। धर्म प्लस आत्माचं होणार आहे धर्मात्मा। कार्य प्लस आलयचं होणार आहे कार्यालय। रेखा प्लस अंकितचं होणार आहे रेखांकित। त्याच्यानंतर या साईडला आहे शिक्षा प्लस अर्थीचं होणार आहे शिक्षार्थी। यथा प्लस अर्थचं होणार आहे यथार्थ। सद प्लस गतीचं होणार आहे सद्गती। उद प्लस चारणचं होणार आहे उच्चारण। जगत प्लस नाथचं होणार आहे जगन्नाथ। नम प्लस तेचं होणार आहे नमस्ते। मन प्लस जचं होणार आहे मनोज। सो हे कशा प्रकारे यांनी संधी विच्छेदांची संधी तयार केली, तर त्याच्यावरती मी पूर्ण डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, सो तुम्ही तो पाहू शकता। त्यानंतर खाली आहे निम्नलिखित संधी विच्छेद का संधी का संधी विच्छेद कीजिए। म्हणजे आता इथे आपल्याला संधी दिलेली आहे आणि तिचा संधी विच्छेद करायचा आहे। मग दीपावलीचं काय होणार आहे दीप प्लस अवली। त्याच्यानंतर आहे वीरांगना। वीरांगनाचं होणार आहे वीर प्लस अंगना। वेदांचं होणार आहे वेद प्लस अंत। परत आहे सारांश। सो सारांशचा संधी विच्छेद होणार आहे सार प्लस अंश। भोजनालयचं होणार आहे भोजन प्लस आलय। विद्यालयचं होणार आहे विद्या प्लस आलय। शुभारंभचं होणार आहे शुभ प्लस आरंभ। छात्रावासचं होणार आहे छात्रा प्लस आवास। दीक्षांचं होणार आहे दीक्षा प्लस अंत। भावार्थचं होणार आहे भाव प्लस अर्थ। जगदीशचं होणार आहे जगत प्लस दिश। संगतीचं होणार आहे सम प्लस गती। त्याच्यानंतर उल्हासचं होणार आहे उत प्लस लास। निर्धनचं होणार आहे नि प्लस धन। पुढे आहे नि प्लस रज। त्याच्यानंतर खालच्या साईडला असेही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, जसे की स्वतःला तुम्हाला किती येतं आहे हे चेक करण्यासाठी। आता इथं खाली संधी दिलेली आहे आपल्याला, आणि हे इथे एक वर्ड दिलेला आहे, म्हणजे एक वर्ण आहे आणि इथे एक वर्ड आहे। सो ह्याचं मिळून काय नवीन शब्द तयार होणार आहे, म्हणजेच कोणती संधी होणार आहे। सो भो प्लस अंचं होणार आहे भवन। शे प्लस अंचं होणार आहे शयन। पौ प्लस अंचं होणार आहे पावन। ने प्लस अंचं होणार आहे नयन। गय प्लस अंचं होणार आहे गायन। चे प्लस अंचं होणार आहे चयन। त्याच्यानंतर आहे पो प्लस अंचं होणार आहे पवन आणि हो प्लस अंचं होणार आहे हवन। सो कशा प्रकारे संधी विच्छेद केली हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगोदरच मी डिटेलमध्ये म्हणजे व्हिडिओ केलेला आहे, सो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आणि अशा प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला आले एक्झाममध्ये विचारले तर तुम्ही अशा प्रकारे हे सॉल्व्ह करू शकता। सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात। म्हणजेच आपल्या मराठी मुलांसाठी हिंदीमधून डायरेक्ट मराठीमध्ये मी एक्सप्लेन करत आहे। सो कमेंट करून सांगायला विसरू नका। थँक्यू।